चला फ्रेंड्स, आपण बघूया आपले मोदक रेडी झाले। मस्त उकडीचे मोदक, सारण पण एक नंबर झालेलं आहे। तर इथे पहा, गरम आहे, मस्त वाफ येते आणि सारण स्टफिंग आपलं असं तूप पण तुम्ही टाकू शकता। खूप छान लागते खायला। करून बघा। मस्त उकडीचे मोदक तयार आहेत। तरी आपण सारण कसं बनवलं उकडीच्या मोदकांचा हा व्हिडिओ आहे सारणाचा। स्किप न करता शेवटपर्यंत जरूर पहा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, लाईक, कमेंट, शेअर करा। इथे पहा, आपण मोदक मधलं सारण बनवणार आहोत। 2 मोठे नारळ कापून घेतले, अर्धा तुकडा ठेवलाय मी आणि असे काप करून घेतले। आता हे मिक्सरला टाकून बारीक करूया। किसून पण घेऊ शकता। हाय फ्रेंड्स, कसे आहात? वेलकम टू माय अश्विनी रेसिपी शॉर्ट चॅनल। तर इथे पहा, आपण मोदकचं सारण बनवणार आहोत। त्यासाठी नारळ घेतलाय, ओला नारळ। 2 नारळ फोडून पाणी काढून असे काप करून घ्यायचे, एवढ्या साईजचे, कारण हे आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। किसून पण घेऊ शकता तुम्ही। आता याच्यामध्येच आपण विलायची बारीक व्हायला खोबऱ्याबरोबर आपण टाकूया 2 विलायची सोलून। इथे पहा, मी एवढ्या विलायची घेतल्या। आता आपण सोलून याच्यामध्ये घालू। इथे पहा, विलायची मी सोलून घातलेली आहे। इकडे ठेवले सोलले। तर हे वाटण करून घेऊ। इथे पाहू शकता, मस्त बारीक झालेला आहे। कढई गरम करत ठेवली आहे, तूप घालूया। आता आपण हे सर्व खसखस घालूया। पहा, एक मोठा चम्मच भरून खसखस घाला। जेवढं सारण आहे तेवढं। खसखस चांगली फुलायला लागली का आपण खोबरं घालून देऊ। खूप छान लागतं खसखसमुळे। हलवत राहूया। खूप छान स्मेल आणि खसखस खायला पण खूप चांगली लागते। इथे पहा, आपलं खोबरं आता मस्त ब्राऊन होत आले, घरभर वास पसरले, मस्त भाजून। हा गूळ आपण किसून घेऊया आणि सारणामध्ये ऍड करूया। इथे पहा, गूळ एकदम मऊ असल्यामुळे चाकूने लगेच किसला गेला। सगळं ऍड करूया। गूळ वितळेपर्यंत आपण हलवत राहूया। सारण आपलं रेडी झालेलं आहे। आपण उकड करायला घेऊया। गॅस थोडा फास्ट केला आणि सगळ्या ह्याच्यामध्ये आपण
खोबरं, खसखस, विलायची भाजल्यामुळे एकदम टेस्टी लागतं. आपलं रेडी झालेलं आहे सारं. मोदकचं सारं तयार. मोदक सारण कसं केलेलं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करत जा छान छान. मोदक सारण इथे पहा फ्रेंड्स, उकड काढून घेतली आपण आणि उकडीचे मोदक सारण आता वाफवायला ठेवले. एक वाफ काढून घेऊया, झाकण ठेवूया. झाकण ठेवून उकड काढल्यावर आपले मोदक तयार.